हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा मंगळवार 16 डिसेंबरचा एपिसोड खरंच जाम भारी होता. लय भारी होता. कृष्णाने असं काहीतरी केलंय ज्यामुळे दुष्यंतचा आनंद गगनात मावत नाहीये आणि बाळाबाई आणि पूजाचा चेहरा पाहण्यासारखा झालाय. त्यांची चांगलीच ठासली आहे कृष्णाने. मग कृष्णाने असं नेमकं केलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की कृष्णाच्या शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे आणि चहा या क्लायंटच्या बायकोच्या साडीवर सांडल्यामुळे हे दोघे रागारागाने निघून गेले आणि क्लायंटने दुष्यंतचं ड्रीम प्रोजेक्ट कॅन्सल केलं. ही डील कॅन्सल केली. त्यामुळे दुष्यंत खूप चिडला होता, खूप दुःखी झाला होता. परंतु कृष्णा या क्लायंटकडे गेली. या क्लायंटला तिने समजावून सांगितलं की जे काही झालं ती चूक होती, अपघात होता आणि या चुकीची शिक्षा तुम्ही दुष्यंतला देताय आणि त्यामुळे तुमचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे. कृष्णाने या क्लायंटला अनेक उदाहरणं दिली की एका छोट्याशा डागामुळे तुम्ही स्वतःची गाडी तर नाही फेकून देणार ना, मग एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही दुष्यंत एवढा चांगला माणूस आहे, एवढा चांगला बिझनेसमॅन आहे, इतकी चांगली डील आहे, ती कशी कॅन्सल करू शकता? या क्लायंटला आपली चूक समजली आणि त्याने चक्क दुष्यंतला सॉरी म्हटलं, कृष्णाला सॉरी बोलला आणि ही डील त्याने पुन्हा एकदा साईन केली आहे. त्यामुळे दुष्यंतचा आनंद गगनात मावत नाहीये. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत कृष्णाचा हात धरून तिला रागारागाने रूममध्ये घेऊन येतो आणि कृष्णाला जाब विचारतो, कृष्णा हे काय केलंस तू? तू असे कपडे घालून, हाय हिल्स घालून का त्यांच्या समोर आली? तुला नीट चालता सुद्धा येत नव्हतं, कशी धडपडत त्यांच्या समोर आली? किती वाईट वाटलं मला या गोष्टीचं. तर कृष्णाला मोठा धक्काच बसतो. ती दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार तुम्ही असं का बोलताय? तेवढ्यात मैनावती आणि बाळाबाई सुद्धा तेथे येतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, तुम्हीच तर मला ती कापडं आणून दिली, ते चपला आणून दिल्या, तुम्हीच तर मला ते घालायला सांगितलं. दुष्यंत चिडून म्हणतो, वेडीस का तू? मी तुला असे कपडे का आणून देईल? मी तर तुला साडी आणून दिली होती, साडी. कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा दुष्यंतला या पिशव्या बॉक्स दाखवते आणि म्हणते, यातच ती कापडं होती, तुम्हीच तर मला दिली. पण बाळाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे कशाला खोटं बोलतीये? माझा लेक म्हणतोय ना त्याने तुला साडी आणून दिली, मग त्याने साडीच आणून दिली असेल, तो तुला अशी कापडं कशाला आणून देईल? तर कृष्णा म्हणते, बाळाबाई मी सुद्धा खोटं बोलत नाहीये, मी ती कापडं नाही आणली आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी अशी कापडं कधी घालतच नाही, अशा चपला कधी घालतच नाही, तर मी कशाला आणेल ते आणि कशाला घालेल? मी तर नेहमी साडी नेसते. कृष्णा दुष्यंतला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मी कोणाला सांगू? येथे कुणीच नव्हतं. तर मैनावती म्हणते, होतं ना, तुझी ती बहीण होती ना. दुष्यंत चिडून म्हणतो, काकी थोडा विचार करून बोलत जा, त्या मुलीला माझ्या आधाराशिवाय नीट चालता पण येत नाही आणि ती मार्केटमध्ये जाऊन तो ड्रेस आणणार आहे का आणि येथे ठेवणार आहे का? एवढं कारस्थान करणार नाही ती. कृष्णाला समजतच नाही हे सगळं नेमकं काय झालंय आणि कृष्णा ही दुष्यंतला आपलं कपाट उघडून दाखवते, सगळ्या साड्या दाखवते आणि म्हणते, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे असल्या साड्या आहेत, मग मी हा ड्रेस का विकत आणला असेल? माझ्याकडे असा ड्रेस नाहीये. दुष्यंतला हे कळत असतं की कृष्णाची यात चूक नाहीये, पण त्याचं इतकं मोठं ड्रीम प्रोजेक्ट कॅन्सल झालंय, डील कॅन्सल झाली म्हणून तो खूप चिडलेला असतो. तो कृष्णावर जोरात ओरडतो, बस यार कृष्णा, गप्प बस. येथे माझा ड्रीम प्रोजेक्ट कॅन्सल झालाय, माझ्या स्वप्नांचा चकनाचूर झालाय, त्याचं कोणाला पडलेलं नाहीये आणि या फालतू गोष्टींमध्ये सगळे लक्ष घालताय. मला एक शब्दही ऐकायचा नाही इथून. आत्ताच्या आत्ता सगळे इथून जा, मला थोडी शांती पाहिजे, मला एकटं राहू द्या. असं म्हणून दुष्यंत सगळ्यांना रूम बाहेर जायला सांगतो. मैनावती शहाणपणा करत पुढे येते आणि म्हणते, अरे दुष्यंत बाळा. तर दुष्यंत चिडून म्हणतो, काकी सांगितलेलं कळत नाही का? जा इथून, मला थोडा मोकळा वेळ हवाय, एकांत हवाय, आत्ताच्या आत्ता निघा इथून. दुष्यंत खूप दुःखी झालेला असतो आणि त्याच वेळेस त्याला पूजाचा आवाज येतो, फ्रेंड फ्रेंड लवकर ये. पूजा ही जाणून बुजून त्याला हाका मारत असते. दुष्यंत खूप चिडतो, येथे माझं काय चाललंय आणि ही पूजा मला कशाला आवाज देते? पण पूजा पुन्हा पुन्हा त्याला आवाज देते, फ्रेंड लवकर ये, मला कसं तरी होतंय, लवकर ये. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो हॉलमध्ये येतो. सगळेजण त्याच्या मागे मागे येतात. बाळाबाई विचार करते, वा पूजा वा, तू तर खूप हुशार निघाली, तुला जे जे सांगितलं अगदी तसंच केलं. आता या कृष्णीचं काही खरं नाही. पहा
मी तिला कसं घराबाहेर काढते. तर पूजा ओरडत असते, फ्रेंड फ्रेंड लवकर ये. दुष्यंत आणि कृष्णा तेथे येतात. तर पूजा ही सवयीप्रमाणे दुष्यंतला मिठी मारते. दुष्यंत विचारतो काय झालंय, पण पूजा त्याला सांगते, मला खूप सफोकेट होतंय, मला श्वास घेता येत नाहीये, मला खूप त्रास होतोय. बाळाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत त्या पुरीला श्वास घेता येत नाहीये, तिला आत्ताच्या आत्ता कुठेतरी बाहेर घेऊन जा, मोकळ्या हवेत घेऊन जा, नाहीतर तिची तब्येत आणखीन बिघडेल. दुष्यंत तिला कृष्णाजवळ पाठवतो आणि म्हणतो, तू कृष्णाबरोबर बाहेर जा. तर पूजा लगेच म्हणते, नाही नाही, मला खूप भीती वाटते, मी काही त्यांना ओळखत नाही, तूच मला बाहेर घेऊन जा. आणि ती पुन्हा एकदा दुष्यंतला मिठी मारते. पण दुष्यंत तिला दूर लोटतो. बाळाबाई म्हणते, अरे दुष्यंत हे काय करतोय, जा ना तुला तिच्याबरोबर घेऊन आणि मोकळ्या हवेत घेऊन जा, तेवढंच तिला बरं वाटेल. दुष्यंत कृष्णाकडे पाहून म्हणतो, हो मला सुद्धा मोकळ्या हवेची गरजच आहे. असं म्हणून तो रागारागाने पूजाला आपल्याबरोबर घेऊन घराबाहेर पडतो. सगळेजण त्याच्या मागे मागे येतात. कृष्णा दुष्यंतकडे पाहत असते, पण दुष्यंत तिच्याकडे लक्षही देत नाही. तो पूजाला गाडीत बसवतो आणि तेथून निघून जातो. कृष्णाला खूप वाईट वाटतं. बाळाबाई तिच्याकडे चिडून पाहते आणि म्हणते, काय ग, तू कशाला इथे थांबली आहे. आणि ती मैनावतीला सांगते, मैनावती आत्ताच्या आत्ता या कृष्णेचं सगळं सामान घेऊन येथे यायचं आणि आता ती या घरात नाही राहणार, मी तिला कायमची घराबाहेर हाकलतेय. कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. मैनावती दलपत खूप खुश होतात. तर आढळराव हे बाळाजाबाईला म्हणतात, बाळाजा हे थोडं जास्त होतंय, पराचा कावळा करू नको. पण बाळाजाबाई त्यांच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही आणि मैनावतीला म्हणते, मी जे म्हटले ना तसंच झालं पाहिजे, तिची एकही वस्तू या घरात राहायला नको. मी पाहतेच आज नंतर ही पोरगी कशी घरात राहील. बाळाजाबाई मैनावती दलपत घरात निघून जातात. कृष्णा खूप दुःखी झालेली असते. आढळराव तिच्या समोर येतात. तेव्हा कृष्णा म्हणते, ओ थोरले सरकार, आता मी काय करायचं. तर आढळराव म्हणतात, या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नको. आणि ते चक्क कृष्णाला गाडीची चावी देतात. कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा आढळराव सांगतात, आत्ताच्या आत्ता जायचं आणि तुझ्या नवऱ्याचं सपान परत मिळवायचं. कृष्णाला समजतं की आढळराव म्हणताय त्या क्लायंटकडे जा आणि त्याला समजावून सांग आणि ती डील परत मिळव. आढळरावांचं हे बोलणं कृष्णाला पटतं आणि कृष्णा ही लगेचच आपल्या फटफटीवर बसते, हेल्मेट घालते आणि आढळरावांकडे स्माईल करून तेथून निघून जाते. आढळरावांना विश्वास असतो की आता जे काही बिघडलंय ते नक्कीच पुन्हा एकदा कृष्णा ठीकठाक करेल. तर इकडे दुष्यंत आणि पूजा हे दोघेही एका शेतामध्ये येतात आणि तेथे दोघेही गाडीच्या खाली उतरतात. तर कृष्णा ही तिच्या फटफटीवर अतिप्रचंड वेगाने या क्लायंटचा पाठलाग करत असते. पूजा आणि दुष्यंत हे मोकळ्या हवेत श्वास घेत असतात. दुष्यंत पूजाला विचारतो, आता बरं वाटतंय ना. तर पूजा त्याला चक्क म्हणते, फ्रेंड तुझं नाव दुष्यंत आहे ना. दुष्यंत म्हणतो हो. तर पूजा त्याला सांगते, मला कळत नाहीये, पण मला तुला डी अशी हाक मारण्याची इच्छा होतीये. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो की पूजाला हे सगळं आठवायला लागलंय. दुष्यंत तिला म्हणतो, कशाला, तू मला दुष्यंतच म्हण, डी वगैरे म्हणू नको. पण पूजा त्याचं काही ऐकत नाही आणि चक्क त्याचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते, खरंच तू माझी किती मदत केली, मला काहीच आठवत नव्हतं आणि अशा परिस्थितीत मी कोठे गेले असते. स्ट्रेसमुळे मी माझा जीव पण दिला असता, पण तू मला तुझ्या घरी घेऊन आला, खरंच तू खूप चांगला आहे. असं म्हणून ती दुष्यंतचे दोन्ही हात हातात घेते आणि त्याला मिठी मारणार असते. त्याच वेळेस दुष्यंतला दिसतं की कृष्णा तिच्या फटफटीवर कुठेतरी चालली आहे. त्यामुळे दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. पूजासुद्धा खूप चिडते. तर इकडे मैनावती आणि दलपत बाळाजाबाईने सांगितल्याप्रमाणे कृष्णाचं सगळं सामान पिशवीत भरतात आणि तिची ट्रंक बाहेर घेऊन येतात. बाळाजाबाई या दोघांना म्हणते, तिचं एकही सामान मला घरात असायला नकोय, जा सगळं सामान चेक करून या. हे दोघेही घरामध्ये जातात. तर आढळराव हे बाळाजाबाईला जाब विचारतात, हे सगळं करणारी तू कोण आहे. बाळाजाबाईला खूप राग येतो आणि ती आढळरावांकडे येऊन म्हणते, हे तुम्ही मला विचारताय का मी कोण आहे, आणि तुम्ही मला विचारणारे तुम्ही कोण आहात. त्यामुळे मी तुम्हाला कोणतंही उत्तर द्यायला बांधील नाहीये. आढळराव पुन्हा एकदा बाळाजाबाईला विचारतात, तू मला उत्तर द्यायला बांधील नाहीये, पण कृष्णाला घराबाहेर काढायचं हे ठरवणारी तू कोण आहे. बाळाजाबाई चिडून म्हणते, कसे बाप आहात तुम्ही. त्या पोरीमुळे तुमच्या पोराचं इतकं मोठं स्वप्न धुळीस मिळालंय. त्या पोरीने तुमच्या पोराच्या भविष्यावर नांगर फिरवलाय. त्याची इतकी मोठी डील कॅन्सल झाली, त्याच्या आयुष्याचं इतकं मोठं नुकसान झालंय आणि तुम्ही त्या पोरीचीच बाजू घेताय का. तर आढळराव म्हणतात,
तुला कळतच नाहीये. मी तुला हेच विचारतोय, हे सगळं ठरवणारी तू कोण आहेस? तर इकडे कृष्णा ही आपल्या फटफटीवर या क्लायंटचा पाठलाग करतच असते. क्लायंट दूर निघून गेलेला असतो. बाजाबाई चिडून म्हणते, मी ती आहे, माझ्या मुलासाठी लढणारी, आणि त्या मुलीने माझ्या मुलाच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान केलंय. त्याचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, त्याचं सपान होतं, त्याचं सपान त्या कृष्णीने धुळीस मिळवलंय. म्हणून मी त्या कृष्णीला सोडणार नाही. त्या कृष्णीला तिच्या पापांची फळं भोगावीच लागतील. आढळराव चिडून म्हणतात, कृष्णीला तिच्या चुकीची शिक्षा तू देतीये, मग तुझ्या शिक्षेचं काय? जेव्हापासून कृष्णा या घरात आली आहे तेव्हापासून तिच्या आयुष्यात जे जे चुकीचं घडतंय, वाईट घडतंय, ते सगळं तू घडवून आणलंय. त्या बिचाऱ्या पोरीला घराबाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस तू कपट कारस्थान करत असते. काही ना काहीतरी तुझ्याकडे डाळ शिजतच असते. त्याचं काय? मग तुला सुद्धा शिक्षा द्यायलाच हवी ना? बाजाबाई चिडून म्हणते, मग सिद्ध करा ना. तुमच्याकडे एखादा पुरावा असेल तर सिद्ध करून दाखवा की मी हे सगळं करते. आणि पुरावा नसेल ना तर गप्प बसायचं. मी सगळा गाव गोळा करेल, पंचांना बोलवेल आणि त्यांना सांगेल, या कृष्णाने माझ्या दुष्यंतच्या आयुष्याचं नुकसान केलंय, वाटोळ केलंय. मग पहा सगळेजण तिला कसं घराबाहेर काढतील, नाहीतर गावाबाहेरच काढतील. आणि थोडा वेळ थांबा, मी पैज लावते. माझा दुष्यंत घरी आला ना की तो स्वतःच त्या कृष्णीला हाताला धरून घराबाहेर काढेल. आढळराव खूप खुश होतात आणि म्हणतात, हे बस झाक केलं, पैज लावली. चल मी सुद्धा पैज लावतो. जर दुष्यंतने स्वतः कृष्णाला घराबाहेर हाकललं ना तर मी माझ्या मिशा भादरून तुझ्या पायाशी ठेवेन. बाजाला मोठा धक्काच बसतो, पण आढळरावांना फुल कॉन्फिडन्स असतो की दुष्यंत असं कधीच करू शकत नाही. त्याचा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे. तो कृष्णावर चिडू शकतो, रागावू शकतो, पण कृष्णाला कधीच घराबाहेर काढू शकत नाही, ते सुद्धा एवढ्या छोट्याशा डीलसाठी. त्यामुळे आढळरावांनी हे चॅलेंज घेतलेलं असतं की जर दुष्यंतने कृष्णाला घराबाहेर काढलं तर मी माझ्या मिशा भादरून तुझ्या पायाशी ठेवेल. पण त्यामुळे बाजाबाई चांगलीच चिडते की आढळरावांचा कृष्णा आणि दुष्यंतवर एवढा विश्वास आहे आणि आपला हा प्लॅनसुद्धा फेल होणार आहे. तर दुसरीकडे कृष्णा तिच्या फटफटीवर चक्क या मुजुमदारच्या या क्लायंटच्या गाडीसमोर येते. ते जोरात ब्रेक दाबतात. मुजुमदार आणि त्याची बायको चांगले दचकतात. त्यांना आठवतं, ही तीच मुलगी आहे, दुष्यंतची बायको आहे, जिने घरात आपल्या साडीवर चहा सांडला होता आणि मी जेव्हा थोबाडीत मारलं तेव्हा तिने माझा हात पकडला होता. हे दोघेही रागारागाने गाडीच्या खाली उतरतात. तर ही मुजुमदारची बायको म्हणते, काय ग, तुला कळत नाही का, गाडीसमोर असं कोणी येतं का? मुजुमदार चिडून म्हणतो, वेळेवर ब्रेक दाबला म्हणून बरं झालं, नाहीतर किती मोठा अपघात झाला असता. कृष्णा म्हणते, अपघात नाही ना झाला, मग त्याची काळजी करू नका. मी तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलायला आली आहे. असं म्हणून कृष्णा या मुजुमदारला आणि त्याच्या बायकोला समजावण्याचा प्रयत्न करते. आता जे काही घरी घडलंय ना ते फक्त एक अपघात होता आणि तुम्ही त्या अपघातामुळे इतके चिडलात, माझा अपमान केला, आणि जगातला कोणताही नवरा, स्वाभिमानी नवरा आपल्या बायकोचा असा अपमान नाही सहन करू शकत. आणि दुष्यंत सरकारांनी जे काही केलं ते माझ्या स्वाभिमानासाठी केलं, स्वतःच्या बायकोसाठी केलं. सर तुम्हीच सांगा, जर तुमच्या बायकोचा असा कुणी अपमान केला असता तर तुम्ही सहन केलं असतं का? तुम्ही तिचा अपमान असाच गप्प बसून ऐकून घेतला असता का? हा मुजुमदार खूप चिडतो आणि म्हणतो, घरी जेवढा अपमान केला तेवढा पुरेसा नाही झाला का? आता इथे सुद्धा आमचा अपमान करायचा का भर रस्त्यात? तर कृष्णा त्याला समजावून सांगते, सर मॅडम, मला मान्य आहे जे काही झालं ते चुकीचं झालं, पण तो फक्त एक अपघात होता. आणि तुम्हाला शेतीतलं किती कळतं ते मला माहीत नाही, पण तुम्हाला सडक्या कांद्याची गोष्ट माहीत असेल ना? जर एखाद्या टोपलीमध्ये 50 चांगले कांदे असतील पण एक सडका कांदा असेल तर हळूहळू सगळे कांदे सडायला लागतात. तसंच दुष्यंत सरकार खूप चांगले आणि एका चुकीमुळे तुम्ही तुमचं हे मोठं प्रोजेक्ट, मोठी डील कॅन्सल केली, ते काही चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्यावर राग धरू नका. हा मुजुमदार चिडून म्हणतो, आता तू मला अक्कल शिकवणार का? आणि तू मला त्या सडक्या कांद्याची गोष्ट सांगत बसली. माझ्याकडे एवढा फुकट वेळ नाहीये, माझा वेळ वाया घालू नको. कृष्णा खूप चिडते आणि चक्क जमिनीवरचा चिखल उचलते आणि या मुजुमदारच्या गाडीला लावते. मुजुमदार आणि त्याची बायको खूप चिडतात. ही बायको म्हणते, ए मूर्ख मुली, हे काय करतेस? गाडी कशाला खराब करतेस? तर कृष्णा म्हणते, झाली ना तुमची गाडी खराब. आता तुमच्या एवढ्या भारी गाडीला, एवढ्या मोठ्या गाडीला एवढासा डाग लागलाय, मग काय करायचं? तुम्ही गाडी फेकून देणार का? नाही ना, थोडा हा डाग साफ कराल आणि मग ही गाडी वापरालच ना. तसंच दुष्यंत सरकारांबरोबर झालंय.
तेवढ्यात एक लहान मुलगा तेथून फुलं घेऊन जात असतो. कृष्णा त्याला थांबवते आणि त्याच्याकडून ही फुलं घेते. ती मुजुमदारला पुन्हा एक उदाहरण देते. पहा सरकार, आता ही फुलं आहे, यातील एक फूल जर खराब असेल तर तुम्ही सगळा फुलांचा गुच्छ फेकून देणार की तेवढे एक फूल फेकून देणार? या मुजुमदारला आणि बायकोला हळूहळू कृष्णाची गोष्ट समजायला लागते. कृष्णा त्याला समजावून सांगते, साहेब, मी तुमच्यासारखी शहरातली नाहीये, जास्त शिकलेली नाहीये, पण मी या गावातली आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी. रात्रंदिवस या शेतामध्ये राबते आणि शेतकऱ्याला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होतो जेव्हा त्याच्या मेहनतीचं पीक हे मान वर काढतं, आकाशाकडे पाहू लागतं, सूर्याकडे पाहून डोलू लागतं. पण जेव्हा अवकाळी पाऊस पडतो आणि त्याची सगळी मेहनत वाया जाते, सगळं पीक वाया जातं, वाहून जातं, तेव्हा शेतकऱ्याने कोणाला दोष द्यायचा? त्या अवकाळी पावसाळा की स्वतःला, की मी कशाला पीक लावलं, की कोणाला दोष देणार आम्ही? आम्ही कोणाला दोष देत नाही. आम्ही पुन्हा एकदा उभं राहतो, मेहनत करतो आणि शेतामध्ये सोदं पिकून दाखवतो. तसंच दुष्यंत सरकार खूप चांगले, खूप मेहनती आहे आणि एका चुकीमुळे, एका अपघातामुळे तुम्ही जे काही केलं ना ते खूप चुकीचं केलं. आणि कृष्णा या मुजुमदारला समजावून सांगते की तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. हा मुजुमदार चिडून म्हणतो, माझं नाही तर दुष्यंतचं मोठं नुकसान होणार आहे. कृष्णा त्याला समजावून सांगते, मान्य आहे, दुष्यंत सरकारांचं नुकसान होणार आहे, पण तुम्ही सुद्धा ही डील करायला आला, त्यात तुमचा काहीतरी फायदा असेल ना? फायद्याशिवाय तुम्ही नाही आला तेथे. कोणताही धंदा करणारा माणूस आपला फायदा पाहूनच काहीतरी व्यवसाय करत असतो. तुम्ही सुद्धा तेच केलंय आणि तुम्हालाही माहिती आहे की दुष्यंत सरकार हे शांत बसणारे नाहीये, निराश होणारे नाहीये. तुम्ही डील कॅन्सल केली तर ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जातील, त्यांना आपला प्रोजेक्ट दाखवतील, पण तुम्हाला इतका चांगला, मेहनती आणि हुशार माणूस नाही मिळणार. तुमचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे. मुजुमदारला त्याची चूक समजते आणि मुजुमदारची बायको सुद्धा त्याला समजावून सांगते की कृष्णा जे काही बोलतीये ते अगदी योग्य बोलतीये. आणि त्याच वेळेस दुष्यंत आणि पूजा तेथे येतात. दुष्यंत गाडीतून खाली उतरतो आणि कृष्णाजवळ येऊन म्हणतो, कृष्णा, तू येथे काय करतीये? तर हा मुजुमदार चक्क दुष्यंतला सॉरी म्हणतो. सॉरी मिस्टर दुष्यंत, मी तुमच्याच घरी येऊन तुमच्या घरच्या लक्ष्मीचा अपमान केला. हा मुजुमदार आपल्याला सॉरी म्हणतोय हे पाहून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, म्हणजे मला समजलं नाही. तर मुजुमदार त्याला समजावून सांगतो, खरंच तुझा प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि मी ही डील फायनल केली होती, पण आज जे काही घडलं त्यामुळे मी डील कॅन्सल केली. जे काही घडलं तो फक्त एक अपघात होता. मी स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता. मी तुझ्याच घरी येऊन तुझ्या घरच्या लक्ष्मीचा अपमान केला. मी खूप चुकीचं केलंय आणि मला माझ्या चुकीची जाणीव आता झाली आणि ती सुद्धा तुझ्या या लक्ष्मीमुळेच. तिने मला सगळं समजावून सांगितलं. दुष्यंत, आपण शहरात राहतो, स्वतःला अतिशहाणा समजतो, पण गावातील हे शहाणपण आपल्याला नेहमीच भारी ठरतं. याचा अनुभव मला पुन्हा एकदा आलाय. तुझी ही बायको कृष्णा जास्त शिकलेली नसेल, पण तिला जगाचं ज्ञान आहे आणि खरंच ती खूप हुशार आहे. जर तुला काही हरकत नसेल तर मी आज ही डील फायनल करतो. आजच आपण ॲग्रीमेंटवर सह्या करूया. हे ऐकून दुष्यंतला खूप भारी वाटतं. त्याला धक्काच बसतो, तो आनंदी होतो. तर इकडे पूजा हे सगळं पाहत असते. तिला मात्र जबर धक्काच बसतो. आपली एवढी सगळी मेहनत वाया गेली हे तिला समजलेलं असतं. हा मुजुमदार दुष्यंतला चक्क कृष्णाच्या हातातून ही फुलं देतो आणि त्याला हातात हात मिळवून ही डील फायनल करतो. कृष्णा आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कृष्णाला सुद्धा बरं वाटतं की दुष्यंतने जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तिच्या हातून जी चूक घडली होती त्या चुकीमुळे दुष्यंतला खूप राग आला होता. ती चूक तिने सुधारली आहे आणि दुष्यंतला सुद्धा आनंद होतो की तो कृष्णावर चिडला. कृष्णामुळेच हे सगळं घडलं होतं, पण आताच तिनेच हे सगळं निस्तरलंय आणि त्याचं ड्रीम प्रोजेक्ट त्याला मिळालंय. ही डील फायनल झाली आहे. मुजुमदार, त्याची बायको कृष्णा, दुष्यंत हे सगळे खुश असतात, पण पूजाला मात्र जबर धक्का बसलेला असतो. तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. कृष्णाने पुन्हा एकदा स्वतःच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे आणि या मुजुमदारला, इतक्या मोठ्या माणसाला एकानंतर एक उदाहरणं दिली. त्याला त्याची चूक उमगली की जे काही घडलं तो एक अपघात होता आणि त्या अपघातामुळे डील कॅन्सल करणं, स्वतःचं नुकसान करून घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळे त्याने सुद्धा आपली चूक सुधारली आणि दुष्यंतला ही डील देऊ केली. त्यामुळे दुष्यंत सुद्धा खुश झालाय. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु हळद रुसली.
कुंकू हसलं या मालिकेचा उद्याचा पुढचा एपिसोडसुद्धा भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये कृष्ण आणि दुष्यंत हे घरी येतील. दुष्यंत विचारेल, कृष्णाचं सामान तुम्ही का बाहेर आणून ठेवलंय? तेव्हा मैनावती म्हणेल, ज्या मुलीने तुझ्या स्वप्नांचा चुराडा केलाय त्या मुलीला आता या घरात जागा नाहीये. आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढ. पण दुष्यंत त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल, नाही, कृष्णा ही माझी बायको आहे आणि मी तिला घराबाहेर कधीच नाही काढणार. आणि कृष्णामुळे ती डील मला परत मिळाली आहे. तिने त्या मुजुमदारला समजावून सांगितलंय, मला ही डील मिळाली आहे. पण जरी मला ही डील मिळाली नसती तरीसुद्धा मी कृष्णाला घराबाहेर काढलं नसतं. कारण जे काही घडलं तो एक अपघात होता आणि त्यात कृष्णाची काहीच चूक नाहीये. असं म्हणून दुष्यंत चक्क कृष्णाचा हात हातात घेईल आणि तिला घरामध्ये घेऊन जाईल. त्यामुळे बाळजाबाईचा चांगला जळफळाट होणार. ती खूप चिडेल, पण तिच्या हातात काहीच नसणार. आणि त्यानंतर बाळजाबाई आणि पूजाची पुन्हा एकदा मीटिंग भरेल आणि या दोघी पुढचा प्लॅन बनवतील. बाळजाबाई पूजाला म्हणणार, आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की साप पण मरेल आणि लाठी पण नाही तुटणार. आणि या दोघींच्या डोक्यात आणखीन एक सुपीक आयडिया येणार. पण दुसरीकडे दुष्यंतला समजलेलं असेल जे काही घडलं. कृष्णाने जो शॉर्ट ड्रेस घातलाय त्यात कृष्णाची चूक नाहीये. नक्कीच कोणीतरी त्या बॅग चेंज केल्या असतील. बॅगमध्ये साडीऐवजी तो ड्रेस ठेवला असेल आणि तो कृष्णाला विचारेल, कृष्णा तुझा कोणावर संशय आहे का? कृष्णा मनातल्या मनात विचार करेल, दुष्यंत सरकार, संशय नाहीये, मला पूर्ण विश्वास आहे. जे काही केलंय ते बाळजाबाईने केलंय. पण मी तुम्हाला हे नाही सांगू शकत कारण माझ्याकडे पुरावा नाहीये आणि मी बाळजाबाईविरुद्ध तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. म्हणजे एकूणच कृष्णा, बाळजाबाई आणि पूजा या तिघींना सगळं सत्य माहीत आहे. दुष्यंतला सुद्धा संशय आलाय की जे काही घडतंय नक्कीच जाणून बुजून घडतंय. कोणीतरी कृष्णाला त्रास देण्यासाठी हे सगळं घडून आणतंय. पण कृष्णा बाळजाबाईचं सत्य दुष्यंतला नाही सांगू शकत. कारण दुष्यंतचं आपल्या आईवर खूप प्रेम आहे. त्याला आपली आई ही खूप चांगली वाटते, परोपकारी वाटते आणि ती असं काही करू शकेल यावर दुष्यंतचा कधीच विश्वास बसणार नाही. ज्या दिवशी दुष्यंत समोर एखादा ठोस पुरावा येईल किंवा दुष्यंत स्वतः बाळजाबाईला असं काही करताना रंगेहात पकडेल त्याच दिवशी दुष्यंतचा विश्वास बाळजाबाईवरून धडेल एवढं मात्र नक्की. पण आता कृष्णाकडे कोणताच पुरावा नाहीये त्यामुळे कृष्णा त्याला काहीच सांगू शकत नाही. तर मैत्रिणो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. तो पाहायला खूप मजा आली. तर तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.